नमस्कार मित्रांनो, मी कॅप्टन सुयश तुमच्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. चला बॅकपॅक करा. आज आपण एका मजेदार सफरीवर चाललो आहोत माझ्या ह्या शिपमधून. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला शिपला तिच्या ठरलेल्या ठिकाणावर घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे आहे हा नकाशा आणि हे होकायंत्र म्हणजेच कंपास. पण त्याआधी तुम्हाला 4 प्रमुख दिशा माहीत आहेत का? टेन्शन कशाला, कॅप्टन सुयश आहे ना. तर चला मी तुम्हाला मुख्य दिशा कोणकोणत्या आहेत ते सांगतो. त्याआधी हे कंपास बघा. या कंपासवर तुम्हाला 4 इंग्रजी अक्षरं दिसतील. एन नॉर्थ म्हणजेच उत्तर, एस साऊथ म्हणजे दक्षिण, ई ईस्ट म्हणजे पूर्व आणि डब्ल्यू वेस्ट म्हणजे पश्चिम. याच त्या 4 प्रमुख दिशा आहेत. आता तुम्हाला ह्या कंपासमधील सुई उत्तर आणि दक्षिण स्थिरावलेली दिसेल. हे यंत्र खूप कमालीचं आहे बरं का. तुम्हाला या 2 दिशांवरून बाकीच्या दिशांचा अंदाज लावण्यास हे यंत्र मदत करतं. चला सुरुवात करूया ह्या 4 प्रमुख दिशा जाणून घेण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत उत्तर दिशा म्हणजेच नॉर्थ. मी सांगितल्याप्रमाणे कंपासची सुई नेहमी उत्तर दक्षिण स्थिर असते. तर यात उत्तर दिशा म्हणजेच ही वरच्या बाजूची दिशा. या नकाशावर जी ही वरच्या बाजूची दिशा आहे ती आहे उत्तर दिशा. तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही एखादा नकाशा वाचायला घ्याल तेव्हा नकाशाच्या एका कोपऱ्यावर उत्तर दिशेचा वरचा बाण दर्शवलेला असतो. तो नेहमी वर ठेवून नकाशा पकडायचा बरं का, आणि मग त्याचा उपयोग करायचा. नाहीतर या अथांग सागरात तुम्ही कुठेतरी अडवून जाल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, उत्तर दिशेला पृथ्वीचे उत्तर ध्रुव असतं बरं का. तर ह्या 4ही दिशा लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर उत्तर दिशा कशी लक्षात ठेवायची? मी सांगितल्या प्रकारे तुम्ही नकाशा जर पकडलात तर तुमचे डोके म्हणजे उत्तर दिशा. जसे तुमचे डोके नेहमी वर राहणार आहे तसेच उत्तर दिशा ही वरच्या दिशेला असते. तर पुढची दिशा आहे दक्षिण दिशा. दक्षिण दिशा समजून घेऊया. उत्तरेच्या अगदी विरुद्ध दिशेला असते दक्षिण दिशा. आता या कंपासमध्ये सुईचे दुसरे टोक दक्षिण दिशा दाखवत आहे. उत्तरेच्या विरुद्ध म्हणजेच उत्तर जर वर असेल तर खाली ही दक्षिण दिशा. आता या नकाशावर बघा, हा खालचा बाण तुम्हाला दक्षिण दिशा दर्शवत आहे. हां, जसं उत्तरेला पृथ्वीचा उत्तर ध्रुव असतो तसेच दक्षिणेला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव असतो. हां, ट्रिक टाईम. आपल्या ट्रिकप्रमाणे डोकं जसं उत्तर दिशा दाखवतं तसं पाय हे दक्षिण दिशा दाखवतं. म्हणजेच पाय जसे खाली असतात तसेच दक्षिण दिशा ही नकाशावर खालच्या बाजूस असते, उत्तरेच्या अगदी विरुद्ध. तर तुम्हाला समजल्या उत्तर आणि दक्षिण दिशा. आता आपण पाहूया पूर्व दिशा म्हणजेच ईस्ट. कंपासची सुई उत्तर दक्षिण स्थिर झाली की तिच्या उजव्या बाजूला जी दिशा आहे ती आहे पूर्व दिशा. जर या नकाशावर जो उजव्या साईडला बाण दिसत आहे तो दर्शवतोय पूर्व दिशा. बरं, जर हे यंत्रच तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही पूर्व दिशा कशी ओळखाल? सो सिंपल. सूर्य जिथे उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा. किती सोपं आहे ना? हा पिंकी, मला माहिती आहे तू ट्रिकचा विचार करते. तर ट्रिक अशी आहे, जर नकाशा तू मी सांगितल्याप्रमाणे पकडलास तर तुझा उजवा हात हा पूर्व दिशा दर्शवतो. आता राहिली 4 पैकी शेवटची एक दिशा म्हणजे पश्चिम दिशा, विच मीन्स वेस्ट. जशी कंपासची उजव्या बाजूची दिशा ही पूर्व आहे तर डाव्या बाजूची दिशा ही पश्चिम आहे. म्हणजेच पूर्वेच्या अगदी विरुद्ध ही पश्चिम दिशा असते. आता नकाशावर बघा, हा डाव्या साईडचा जो बाण आहे तो पश्चिम दिशा दर्शवत आहे. हां, पण आता कंपासच नाही तर मग पश्चिम दिशा कशी ओळखायची? बरोबर, सूर्य जिथे मावळतो ती आहे पश्चिम दिशा. येस, ट्रिक टाइम. सो सिंपल. डाव्या साईडचा हात म्हणजेच डावा हात जी दिशा दर्शवतो ती आहे पश्चिम दिशा. मग मित्रांनो, कळाल्या ह्या 4 दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. हां, मग ह्या 4 प्रमुख दिशांचा वापर करून आपल्याला ही शिप आपल्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जायची आहे. तर चला
एक रिव्हिजन करूया. हा घ्या नकाशा. आता हा नकाशा कसा पकडाल? उत्तर दिशा ही नेहमी वरच्या बाजूला असते, म्हणजेच तुमचे डोके हे वरती आहे तर ती उत्तर दिशा, आणि पाय खाली आहे तर ती दक्षिण दिशा, आणि डाव्या बाजूचा हात ही पूर्व दिशा दर्शवतो आणि उजव्या बाजूचा हात हा पश्चिम दिशा दर्शवतो. अगदी बरोबर. तर चला मग आपण आता सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. तर मित्रांनो, आज आपण शिकलो 4 प्रमुख दिशा. पण प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर फक्त ह्या 4 दिशा आपल्याला उपयुक्त ठरणार नाही आहेत, तर अजून 4 उपदिशा सुद्धा आहेत. पण त्याचा अभ्यास आपण पुढच्या प्रवासात करूया. तर आज पुरता बाय बाय, टाटा. आणि हो, जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.